स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज प्रजासत्ताक दिन आहे, 26 जानेवारी आहे. तर तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या तसेच 26 जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मिस्टर पण त्यांच्या ऑफिसमध्ये झेंडारोहणचा कार्यक्रम आहे, मग ते पण गेले आहेत त्यांच्या कार्यक्रमासाठी ऑफिसला. आणि ईशान पण गेला आहे स्कूलमध्ये, त्याच्या स्कूलमध्ये पण झेंडारोहणचा कार्यक्रम आहे. आणि माईच्या स्कूलला पण होता झेंडारोहणचा कार्यक्रम, पण तिला बरं नसल्यामुळे मी तिला पाठवलं नाही. तर आम्ही ना अमृतसरला गेलो होतो ना, तिथून ना म्हणजे वाघा बॉर्डरला गेलो होतो. तर तिथे आम्ही टोप्या तसेच झेंडे वगैरे घेतले होते. तर तो झेंडा ना मी तसाच बॅगमध्ये टाकून घरी आणलेला आहे. तर म्हटले चला आज त्याचा काहीतरी उपयोग करूया आपण. आणि तसा ना माझ्या घरात दुसरा पण खूप असा मोठा झेंडा वगैरे आहे. तर चला माईला झेंड्याबद्दल काहीतरी थोडासा माहिती द्यावा. तर मी ना आज मस्त अशी झेंड्याची पूजा वगैरे करणार आहे. तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कशी करणार आहे कसं नाही. तर चला मग आता आपण झेंड्याची पूजा वगैरे करून घेऊया. इथे ना मी मस्त असा घरच्या घरी झेंडारोहण करणार आहे. तर बघा मी कशी करत आहे कशी नाही. तर इथे मी एक असा प्लॅस्टिकचा कप आहे, मुलांचा दूध प्यायचा आहे, त्याच्यामध्ये तांदूळ घेतले आहेत आणि त्याच्यामध्ये हा आपला झेंडा म्हणा किंवा फ्लॅग म्हणा तो असा ठेवून दिला, म्हणजे अडकवला आहे. आणि त्याच्या बाजूनी सर्व बाजूनी अशी फुलं ठेवत आहे. जशी आपण देवाची पूजा करतो ना तशीच मी ते झेंड्याची पूजा वगैरे करून घेत आहे. आणि दोन्ही साईडला 2 दिवे ठेवून दिले आहेत, ते थोड्या वेळात मी प्रज्वलित करून घेत आहे. तर 26 जानेवारी या दिवशी झेंडारोहण का केले जाते किंवा हा दिवस का साजरा केला जातो त्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगत आहे. मला जेवढं माहीत आहे तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले, पण ते 26 जानेवारी 1949 मध्ये भारताचे संविधान अंमलात आले. तेव्हापासून 26 जानेवारी हा दिवस साजरा केला जातो. तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 31 डिसेंबर 1929 मध्ये लाहोरजवळील रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण प्रजासत्ताकाची घोषणा केली. म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला होता. म्हणून 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे झेंड्याचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. पूर्ण भारत देशामध्ये राष्ट्रगीत म्हटले जाते, ध्वजागीत म्हटले जाते आणि आपला सर्व आदर व्यक्त केला जातो. म्हणून या दिवशी 26 जानेवारी साजरी केली जाते. तसेच या दिवसाची प्राप्ती ना हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली आहे. म्हणून हा दिवस आपल्यासाठी सुवर्ण दिवस आहे. तर बघा जेवढी मला माहिती होती तेवढी मी तुमच्यासोबत शेअर केली. जर याच्यात काही चुकलं मागलं असेल तर मला माफ करा. तर अशा प्रकारे माझी झेंड्याची पूजा वगैरे झाली. तर आता संध्याकाळची वेळ आहे, 6 वाजले आहेत आणि आज वैभवलक्ष्मी व्रताचा माझा शुक्रवार आहे. तर चला नैवेद्यासाठी इथे मी बनवत आहे मस्त शेवयांची खीर. कारण मग पहिल्यांदा नैवेद्य वगैरे बनवून घेते आणि त्याच्यानंतर मग वैभवलक्ष्मी व्रताची पूजा वगैरे मांडून घेईल, ते पण तुमच्यासोबत शेअर करीलच. तर इथे मी शेवया आधी ना मस्त अशा भाजून घेतल्या तुपामध्ये. त्याच्यानंतर त्यामध्ये पाणी आणि थोडासा दूध टाकून घेतला. पाणी थोडा टाकला, दूध जास्त टाकला. त्याच्यानंतर काजू बदाम आणि वेलची पावडर वगैरे टाकून मग मस्त मिक्स वगैरे करून मस्त अर्धा 1 तास ती शिजत ठेवायला दिली. त्याच्यानंतर साखर वगैरे टाकून घेऊन एक उकळी आणून दिली आणि मग शेवया तयार झाल्या. अशा प्रकारे मी शेवयांची खीर वगैरे नैवेद्यासाठी बनवली. तर ह्या दिवशी ना खिरेचा खूप असा मान असतो. नैवेद्य वगैरे बनवून खिरेचाच नैवेद्य बनवायचा असतो. तर तुम्ही तांदळाची पण बनवू शकता, रव्याची बनवू शकता किंवा गव्हाची. तर मी इथे मस्त शेवयांची खीर बनवली. आता पूजा वगैरे मांडून घेत आहे. तर इथे मी वैभवलक्ष्मी व्रताची मांडणी वगैरे करून घेत आहे. खूप श्रद्धेने आणि मनाने पूजा करून घ्यायची. मनामध्ये पूजा करताना देवाचाच ध्यास पाहिजे. देवाच आपल्यासमोर ठेवून देवाला साक्षी जाऊन याची पूजा वगैरे करून घ्यायची, तरच त्याचे फळ आपल्याला निश्चितच मिळत असते. पूजा करताना मन पण आपले स्थिर ठेवायचे, म्हणजे आपल्या मनामध्ये कुठल्या प्रकारचे विचार वगैरे येऊन द्यायचे नाही. तर अशा श्रद्धेने मनाने जर पूजा केली तर नक्कीच वैभवलक्ष्मी व्रता म्हणा कुठलाही देव आपल्याला प्रसन्न होईल. कुठल्याही देवाची पूजा जर तुम्ही श्रद्धेने मनाने केली ना तर नक्कीच देवाला
प्रत्येकजण कशा ना कशामध्ये तरी अडलेला असतोच. जर देवाचं नामस्मरणच आपल्या मुखात नसेल तर देव कसा काय आपल्याला फल देईल आणि कसा आपल्याला प्रसन्न होईल. तर आपल्याला काही देवा म्हणूनच असे व्रत वैकल्य वगैरे अजिबात करायचे नसतात. आपल्या मनाला किंवा घराला प्रसन्नता शांतता मिळावी, आपले मन स्थिर राहावे किंवा कोणाच्या विचारात किंवा अनेकांना अनेक प्रकारचे दुःख असतात, त्याच्यासाठी ते दुःखाचे निवारण होण्यासाठी असे जर व्रत वैकल्य केले ना, निश्चितच लक्ष्मी माता वैभवलक्ष्मी माता आपल्याला फल देईल. श्रद्धेने करायचे, त्यामध्ये कोणाची निंदा नालस्ती अजिबात करायची नसते. तर बघा इथे मी अशा प्रकारे वैभवलक्ष्मी व्रताची मांडणी पूजा वगैरे करून घेतली आहे आणि खूप छान मस्त वाटत आहे, प्रसन्न वाटत आहे. तर दाखवते तुम्हाला अशा प्रकारे मस्त वैभवलक्ष्मी व्रताची पूजा मांडणी झाली आहे. आता मी करत आहे व्हिडिओचा एंड. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तसेच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय, शुभरात्री.